कबूतरखान्यांचा मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। मराठी एकीकरण समितीचं आंदोलन जे आहे ते दादर या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबत राष्ट्रसंत मुनी निलेशचंद्र महाराज आपल्यासोबत आहेत। ज्या पद्धतीनं तुम्ही इशारा जो आहे तो आंदोलनाचा दिला होता आणि त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीचं आंदोलन जे आहे ते दादरमध्ये सुरू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस तुझा भाव करतंय। एकीकडे तुम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा कुठलीही कारवाई झाली नाही, आम्हाला मात्र ताब्यात घेतलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, हा सर्वात पहिले सर्वांना जय महाराष्ट्र। बघा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाची सरकार आहे, बरोबर ना। सरकार आमच्या जैन लोकांची सरकार तर आहे नाही, आम्ही पण जैन हिंदू आहे, आम्ही तुम्ही पण हिंदू आहेत। माझं असं म्हणणं, मी जे आंदोलन केलं होतं ते शांतीपूर्वक आंदोलन केलं होतं। आम्ही शास्त्राची भाषा म्हटलं, आम्ही ब्रह्मस्त्र करू, आम्ही हे त्याग करू। तुम्ही जे 2 दिवसापासून म्हणत आहे की मुनीजीने शास्त्राची भाषा बोलत आहे, आम्ही पण शस्त्र करू, शस्त्र उचलू, शस्त्र उचलू, शस्त्र उचलू, शस्त्र तुम्ही कोणावर शस्त्र उचलता? आमचं तर कोणी लोक त्या आंदोलनामध्ये आले नाही तुम्हाला जबाब द्यायला। पण हे जे आहे, जे महाराष्ट्राच्या मराठी माणसाला भ्रमित करायसाठी हे आंदोलन ठरलं गेलेलं आहे। आम्ही कोणतं शस्त्र घेतलं नाही, ना आम्ही शस्त्र कधी घेणार आहे, ना कधी कोणाला घ्यायला सांगणार नाही। परंतु सर्वांना मराठी बांधवांना सांगत आहे की आपण हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आहे। एका आपण तर आता दुसरी चालू आहे, लव जिहाद चालू आहे, लँड जिहाद चालू आहेत, धर्मांतर परित्याग, त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। आम्ही हिंदूमध्ये विवाद झाला नाही पाहिजे, हे माझं असं म्हणणं आहे। पण मान्य देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना माझं नत्र निवेदन आहे, हा विवाद तुम्ही एक चांगली ITI बसवा, चांगली समिती बसवा, याची तुम्ही तुमच्यावर आस्था आहे, तुमच्यावर विश्वास आहे, ह्या कार्याला तुम्ही अंत करा। मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे की तुमची जी लोक आंदोलनात आली होती ती हातामध्ये शस्त्र घेऊन आली होती, मग त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही, आमच्यावरतीच कारवाई का, हा मुद्दा त्यांनी लावून धरलेला पाहिजे। बघा, 3 तारखेला आम्ही आंदोलन काढलं होतं कुलाबा आणि गेट ऑफ इंडिया। त्यावेळेनं आम्ही शांतीपूर्वक आंदोलन केलं, शांतीपूर्वक आलो। तो मला सांगा की त्याच्यामध्ये ना कोणा पार्टीला आम्ही काही शिव्यागाळ केल्या, ना कोणाला आम्ही उपशेट केला, ना आमच्याकडे काही चाकू, थोडा आमच्याकडे काही लोक आले सर, आम्ही बॅनर तक बाहेर काढलं नाही, आम्ही शस्त्राची भाषा केलीच नाही। आता तुम्ही म्हणता की शस्त्र, तुम्ही लोकांना धमक्या दिले, जैन समाजाला, मुनीला धमकी देऊन आला की आम्ही तलवार उचलून येऊ। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे 7 तारखेला जे आंदोलन झालं आहे ते कबूतरखान्यामुळे, तो आमचे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलं, काही मंत्र्यांना सांगितलं, बा आता दाना टाकणं प्रारंभ झालेला आहे, पण त्याच्यामध्ये BMCला आदेश घेऊन तुम्ही दाणे टाकू शकता। मग आम्ही हा आंदोलन बंद केला। बंद केल्यानंतर आंदोलन झाल्यावरही ते BMCने ते ताडपत्री काढली नाही, करून की आमचे किती लोक 20,000 कबूतर मेले। तेथील लोक, आमचे मारवाडी लोकांनी जे कबूतर प्रेमी ते लढत होते, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलं का भाई कबूतरखान्याला दाना टाकण्यास प्रारंभ करा। आमची मंत्री महोदयाने टाकला, दाना टाकणं चालू करा, तरी पण त्या लोकांनी ते ताडपत्री काढली नाही। आमचे लोक घरी गेले, त्यांना आरी आणली। आरी कशाला आणली? की लोकाला मारासाठी नाही आणली, ते बासा आणि ते ताडपत्री, आणि ते ताडपत्री एवढी फिट्ट होती, ते बासे एवढे, ते बैलगाठ एवढी बांधली होती नारळांनी, ते हातानं सुटणारी नव्हती। आम्ही तलवार नव्हते, तलवारला म्हणते मोठी छत्रपती शिवाजीजी महाराज तलवार म्हणते, भाला म्हणते, आम्ही फक्त छुरी म्हणजे ते आरी आणली, त्याने आपण पाईप कापतो, त्या आरीनी ते दोरी कापासाठी आणि ते ताडपत्रासाठी आणली होती, कोणाला मारायला आणली नव्हती। आणि ज्याने जर तलवार जर त्यांना आणली असताना सभेमध्ये, ते आमची लोक नव्हते। पण आमचे लोक, दुसरे म्हणतात की आमचे नव्हते लोक, ते आमचेच लोक होते, आणि आमचेच लोक होते, आमच्याच लोकांनी ते ताडपत्री काढली आणि ती दोरी खोडली, लोकाला मारासाठी नाही, ते ताडपत्री कापासाठी। ते का बरं? मंत्री मोदीने म्हटलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की उद्यापासून दाना टाकता, ह्या BMC लोकांनी ते ताडपत्री काढली नाही। आमची ती कबूतर एवढे भुकी आहे, त्यांना जेवण देण्यासाठी आम्ही आमचं संतुलन बिघडलं। ते लोक आले आणि त्या ताडपत्री कापाला, आणि ज्या भुक्या जे प्राणी आहेत त्यांना पाणी आणि अन्न देण्यासाठी आम्ही ते छुरी नाही, मी छुरी म्हणणार बी नाही, ते तलवार आणि छुरी, चाकू होता कोणाकडे प्रमाण सांगा? चाकू पण नव्हता त्यांच्याकडे, छुरी बी, त्यांच्याकडे आरी होती, ती आरी आणली होती। मी समस्त मराठा समाज आणि मराठा भावांना मी सांगतो की ती आरी आणली होती, ती मात्र दोरी कापासाठी आणि ते ताडपत्री हटवासाठी। तुम्ही असं म्हणताय की शांततेने आम्ही जे आहे ते सगळे आंदोलन यापुढे करू, परंतु तुमचं जे वक्तव्य आलं त्यामुळे थोडासा वाद जो आहे तो वाढलेला पाहायला मिळाला। तुम्ही म्हटलात की शस्त्र उगारू जर वेळ पडली तर, पण ते नेमकं तुम्ही का म्हटलं होतं? बघा, 3 शब्द बघा माझेवाले,
पहिले एक शब्द बोलला, ह्या लोकांनी ज्याचा विवाद वाढवला. आमचा जैन मुनीचं शस्त्र म्हणजे ब्रह्मशस्त्र. ब्रह्मशस्त्र म्हणजे आमची जर इच्छा पूर्ण नाही झाली, आम्ही हायकोर्टात जाऊ, आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, और सुप्रीम कोर्टात जर आम्ही मी नाही झालं तर आम्ही अनशन करू. लास्टमध्ये माझ्याकडे एक शस्त्र आहे, मी कोणाला मारणार शस्त्र बघा ना तुम्ही. ती कबूतर सर्वाचे प्रेमी आहे. कबूतर भूत दया पण करतात, जीव दया पण करतात. मी कोणावर शस्त्र ओढू हा प्रश्न मी मराठी समाजाला विचारतो. मी कोणावर शस्त्र उसणणार बघा तुम्ही. मी माझ्या हिंदू लोकांवर उसण नाही. मी माझा शस्त्राचा अर्थ होता की आम्ही फक्त अनशन करू, आमची मनोकामना पूर्ण झाली तर आम्ही अहिंसावादी महात्मा गांधी 2 शस्त्र सत्य और सत्याग्रह. आम्ही सत्याग्रह करू, आम्ही अनशन करू, आम्ही अंजलचा त्याग करू बस. कारण की त्या अनशनमुळे अहिंसामुळे भारत आझाद झालेला आहे. तुम्हाला शस्त्र उघारणं असं म्हणायचं नव्हतं, म्हणजे शस्त्र काढू असं म्हणायचं नव्हतं की शांततेचा मार्ग जो आहे तो अवलंबू असं म्हणायचं होतं. हाच करायचा. कशामुळे काढू मी कशामुळे काढू सांगा. आजपर्यंत आम्ही शस्त्र काढले नाही आणि कधी काढणार नाही, आणि कोणाला काढणारा काळा म्हणणार बी नाही. मरण अशी मी माझा म्हणणार मी कशाला म्हणणार नाही आहे. आणि कोण्याने शस्त्र काढी सनातन जे माझे जे मित्र होते, जे आले होते, ते माझ्या बोलण्यावर आले होते, ते जीव द्या प्रेमी होती, त्यांना बी शस्त्र आणले नाही. ज्या पद्धतीनं दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी आहे, जर निर्णय तुमच्या बाजूनी लागला नाही तर नेमकी काय भूमिका असेल संपूर्ण समाजाची? तुम्ही मला पूर्ण मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य देवाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्व विश्वास आहे, आणि एकनाथ शिंदेवर आमचा तो पूर्व विश्वास आहे. ते एक प्राणी आहे. आमचे गोरक्षकांनी किती आपले प्राण ह्या गोरक्षणासाठी वापरले. जे लोक करत नव्हते ते कार्य आमचे देवेंद्र फडणवीसने गोमाताला राज्यमाता घोषित केलं. ते प्राणित आहे. आमचे देवेंद्र फडणवीसने बी बहुत सारे जीव द्यायचे कार्य आणला, गोमाताला राज्यमाता कायदा आणला, बहुत सारे कार्य. मला असं वाटेल की जीव द्या प्रेमी ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आहेत, ते यांच्यावर काही ना काही विचार करेल. मी काल रात्री मी मान्य विधानसभा स्पीकर राहुल नागरेकरांना बी बोललो होतं. त्यांनी सांगितलं होतं जेवढं काही करायचं असेल ते मी करेन, यांच्याशी कोणाशी समझोता करणार नाही. जे संविधानमध्ये बसेल ते जनतेची जे दुकानं असेल मी त्याच्याशी जैन समाज संघ राहणार आहे, अशी मला राहुल नागरेकर बोलत होते. साहजिकच आहे, निलेशचंद्र महाराज आपल्यासोबत होते, त्यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली पाहायला मिळते. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.